प्रेम, मैत्री आणि नात्यांच्या गोडव्याने भरलेली अत्यंत इम्पॅक्टफुल गोष्ट म्हणजे घरात गणपती. ही मूवी इमोशन्सची रोलर कोस्टर राईड आहे. 3 पिढ्यांच्या जनरेशनल गॅप आणि त्यांच्यातली प्रत्येकाची स्वतंत्र विचारसरणी यामुळे मूवीला एक वेगळंच वळण निर्माण होतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे घरात गणपतीची गोष्ट. नात्यांमधला गोडवा आणि प्रेम हे अहंकार आणि अधमुठीपणामुळे कसा कमी होतो आणि संपाच्या मार्गावर सुद्धा येतो. पण माणसात असलेल्या मैत्री आणि करुणेमुळे अहंकार नष्ट होऊन त्यांच्या दुसऱ्यांच्याही भावना समजून घेण्याची ताकद येते. तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमचा हा मराठी मूवी एक्सप्लेनरचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर मूवीची सुरुवात गणपती बाप्पाच्या मूर्तीपासून सुरू होते. श्रीरंग कला केंद्रात आप्पा, मोठा मुलगा भाऊ आणि धाकला शरद गणपतीची मूर्ती घ्यायला येतात. भाऊचा मुलगा जितू आणि नेहा जी शरदची मुलगी आहे आणि त्यांचा आत्ते भाऊ निनाद म्हणजे 3ही पिढ्या एकत्र आलेले असतात. नाती कन्फ्युजिंग वाटली तर गोंधळून जाऊ नका, हळूहळू सगळं लक्षात येईल तुम्हाला. तर भाऊची परिस्थिती जरा बिकटच आहे कारण तो गावातच राहतो आणि बाग सांभाळतो. त्याला त्याच्या लहान भाऊ म्हणजे शरद याचा फायनान्शियली सपोर्ट होत राहतो, त्यामुळे सगळं बरं चाललंय. शरद मुंबईतच राहतो पण गणपती सेलिब्रेशन साठी गावी नक्कीच येतो, तेही पूर्ण फॅमिली. शरद इथे गणपतीच्या मूर्तीसाठी पैसे देतो आणि ती मूर्ती घेऊन घराकडे निघतात. आता घरात गणपती आगमनाची तयारी चालू असते आणि आपण भेटतो सुनंदा म्हणजेच भाऊची बायको, अहिल्या शरदची बायको, कुसुम म्हणजे आप्पांची धाकली मुलगी म्हणजेच भाऊ आणि शरदची बहीण. तेवढ्यात गणपती घेऊन घरी पोहोचतात आणि येता येता अंगणात जितूचा पाय चिखलामुळे घसरतो. तेवढ्यात आपला हिरो म्हणजेच केतनची एंट्री होते. केतन शरदचा मुलगा, तो येऊन जितूला सावरण्यात मदत करतो. घरात एंट्री करताना मोठ्याने जयघोष करतात, गणपती बाप्पा मोरया. तोच मागून आवाज येतो, मंगलमूर्ती मोरया. तो आवाज एका मुलीचा होता. सगळे आश्चर्यचकित होऊन वळून बघतात. तिला पाहून सगळ्यांची गफलत होते आणि केतनची आई म्हणजे अहिल्या तिला विचारते की कोण ग बाई तू आणि कुणाला भेटायचं आहे तुला. त्यावर केतन सांगतो, ही माझी मैत्रीण कृती, ती कोकणातला गणपती बघायला आली आणि त्यांनाही केतनवर पूर्ण विश्वास असतो की तो आमच्या शब्दांपुढे जाणार नाही, निदान काही लपवणार तरी नाही. कृती एका सिक्रेट मिशनवर आलेली असते जी तुम्हाला कळेल लवकरच. तिच्या राहण्याची सोय कुठे करायची तर अशोक भाऊजींना बलीचा बकरा बनवून त्यांच्या खोलीत कृतीची सोय केली जाते. नेहा म्हणजे केतनची बहीण कृतीशी गप्पा करते. तिला केतन आणि नेहाच्या रिलेशनशिप बद्दल माहिती असल्याचं सांगते. इंस्टाग्रामवर तिने त्यांचे सगळे फोटोज व व्हिडिओज पाहिलेले असतात. जेव्हा सगळे जेवायला बसतात तेव्हा कुसुम आत्या मुद्दाम अहिल्या वहिनीला विचारते, केतनसाठी स्थळ बघते ना? तर अहिल्या म्हणते, हो गदी, 2 दिवसांनी त्याला बघायला पाहुणे येते. कृती जेवण वाढत असते. हे सगळं ऐकून कृतीचा जीव कासावीस होतो. ती नकळत गरम डाळ अशोक भाऊजींच्या हातावर टाकते. तिकडे केतन, जितू आणि निनाद एका रेस्टॉरंटला गेलेले असतात. तिकडे निनाद जितूची छळ काढत केतनला सांगतो की रेस्टॉरंटची ओनर आशना आणि जितू रिलेशन मध्ये आहे. त्यावर जितू म्हणतो की तू जसा कृतीला डायरेक्ट घरी घेऊन आलास तशी माझी हिंमत होत नाही हिला घरी घेऊन यायची. त्यांच्यात गप्पा होतात आणि पुढे निनाद विचारतो की हे सगळं अहिल्या मामींना माहिती आहे का? त्यावर तो निरुत्तर होतो. इकडे जेवण झाल्यावर अहिल्या, शरद, भाऊ आणि सुनंदा यांच्यात डिस्कशन होतं की घरात यांची 7 दिवस गणपती ठेवण्याची प्रथा, यामुळे त्यांना एवढा वेळ काढणं आणि खर्च थोडा न परवडणार आहे. हे म्हणजे असं, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे वेळ नाही आणि ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांच्याकडे पैसा नाही. त्यावर हे सोल्युशन ते काढतात की गणपती 1.5 दिवसांचा ठेवूयात. ते डिसाईड करतात की याबद्दल दोघे भाऊ आप्पांशी आणि बायका माईशी बोलते. इथे दुसरीकडे टिमटिम त्या दिव्यांनी सजलेल्या शांत आणि सुंदर पॉइंट जवळ केतन कृतीला घेऊन येतो. केतन सांगतो की माई 5 वाजता उठते आणि तुळशीची पूजा करते, तर तू सुद्धा 5 वाजता उठ आणि तू सुद्धा तेच कर, म्हणजे माई तुझ्यापासून इम्प्रेस होईल. तुला माईने विचारलं तर सांग की मी योगा करते, त्यामुळे रोजच लवकर उठते आणि तुळशीची पूजा करते. सकाळी येऊन सगळे अंगणात जमतात. बघतात तर काय, तुळशीच्या बाजूला कृतीचे डोळे लागलेले. तिला उठवतात आणि विचारतात की काय झालं, तू इथे का झोपलीस? तर ती माईबद्दल विचारते. केतन मध्येच बोलू पडतो की माई सकाळी तुळशीची पूजा करते ना, तर कृती माईला कंपनी द्यायला उठली. त्यावर आत्या म्हणते की गणपतीमुळे 7 दिवस माई बाकी कामामध्ये व्यस्त असते आणि तुळशीची पूजा मी करते आणि कृतीची फजिती होते. तेवढ्या तिथे भटजी येतात. मग सगळे पूजेसाठी जमतात. सगळ्यांनी ट्रॅडिशनल साडी घातलेली असते.
पण कृतीला त्याबद्दल जास्त काही माहिती नाही. तर ती डिझायनर कपडे घालून येते. मध्येच इन्स्टा लाईव्हवर सगळ्यांना जी चालली ती दाखवते. सगळे अवाक होऊन तिच्याकडे बघत असतात. पुजारी तिला विचारतो, किती आहेत फॉलोअर्स? 1 मिलियन वगैरे झालेत का? भाऊजी म्हणतात, भटजी तुम्हाला बरं कळतो हो ते मिलियन बिलियनचं गणित. त्यावर पुजारी म्हणतात, पूजा झाल्यावर आम्ही मंगळावर थोडीच जातो. माझं सुद्धा अकाउंट आहे बरं का, सगळ्यांनी फॉलो करा. आणि एकच हसते फुटतं. अहिल्याला आठवतं की खर्चासाठी पैसे द्यायचे राहिले. ती मध्ये सगळ्यांसमोर स्पष्टपणे सुनंदाला म्हणते की मोजून घ्या, 60,000 आहेत. नंतर म्हणायला नको की दिले नाहीत म्हणून, आणि सांगा अजून लागले तर. हिला ना आपल्या पैशांचं घमंड आहे. नेक्स्ट सीन मध्ये कृती किचन मध्ये मोदक खात असते. तिला या ट्रॅडिशन्स बद्दल माहित नसतं की भोग आधी देवाला लागतो, त्याआधी कुणीही खाऊ शकत नाही. सुनंदा नैवेद्य घ्यायला येते. त्या मुलींना काहीसं ओरडते, पण तेव्हाच माई येते आणि नोटीस करते की एक मोदक ताटातून गायब दिसत आहे. तर ती सुनंदालाच ओरडते. पुढे पूजा संपल्यावर तीर्थ आणि प्रसाद वाटत असताना कृती आणि जितू मध्ये चर्चा होते. त्याला कोकणात टुरिझमचा बिझनेस करायचा आहे, पण बाबा सपोर्ट करत नाही. जितू सांगतो की त्याला वडिलांनी ऑफिस घ्यायला सुद्धा मदत केली नाही. त्यावर कृती म्हणते की सपने ऑफलाईन देखो जितू, पर उसे पूरा करो ऑनलाईन. म्हणजे की या बिझनेस साठी ऑफिस स्पेसेस पाहिजे असतं नाही, तू ऑनलाईन ही बिझनेस करू शकतो. आणि त्याला थोडा आत्मविश्वास जागा झाल्यासारखं होतं. पुढच्या सीन मध्ये जेव्हा भाऊ आणि शरद जेव्हा अप्पांशी पुढच्या वर्षी गणपती 1.5 दिवसांचं करूया याबद्दल बोलायला जातात, पण दोघांची हिंमत होत नाही. ते सांगण्यासाठी एकमेकांवर ढकलतात, कारण गणपती या अप्पांसाठी केवळ एक सण नाही हे त्यांनाही ठाऊक होत. विषय भलतीकडे वळतो की वाडीला कुंपण घालावं लागेल, त्यासाठी पैसे लागतील. दुसरीकडे सुनंदा आणि अहिल्या सुद्धा माईंना हेच सांगण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्यातही अशीच गफलत होते. माई त्यांना काम सांगते आणि मग तिकडे त्यांच्यातही वाद होतात. अहिल्या पैशाचा विषय काढते आणि सुनंदा कष्टाचा. तिकडे कृती पत्त्यांची कॅट अप्पासाठी आणते. त्यांना तो खूप आवडतो. ती स्वतःच्या परिवाराबद्दल थोडी नाराज होऊन सांगते. जेव्हा ती लहान होती तेव्हा दिवाळीमध्ये तिच्याकडे पत्ते खेळायला जायचे आई बाबा आणि ती. तिच्या अशा बोलण्याने अप्पांना वाटते की तिची आई वारली की काय. अप्पा तिचं सांत्वना करायला जातात, तेवढं ती सांगते की आई जिवंत आहे, फक्त डिवोर्स झालाय. अप्पांची गफलत होते. पुढे ती सांगते ती लहान असतानाच आईपासून दूर राहिली आणि आताही तिला भेटण्याचा चान्स मिळत नाही. अप्पा विचारतात का बरं, तर ती सांगणारच होती की जेव्हापासून मी आणि केतन एकत्र. हे वाक्य पूर्ण करण्याआधीच तिकडे बसलेला केतनच्या हातचा ग्लास ब्रेक होतो. अर्थातच तो त्याने मुद्दाम फोडलेला असतो, नाहीतर त्यांचा भांडा फोडतो. कारण त्यांच्या रिलेशन बद्दल अजून नेहाला सोडून कोणालाच माहिती नाही. सगळ्यांना तेवढंच माहिती की ती केतनची फ्रेंड आहे आणि कोकणातला गणपती बघायला ती आली आहे. रात्री जेव्हा कृती दीपालीच्या गप्पा चालू असतात, तिथून आपल्याला कळतं की दीपाली तिची बाळ होत नसल्याने तिला बाईपण अजूनही सिद्ध करावं लागतं. लोकांचा वेगळा समज होतो असं सगळं बोलणं चालतं. दीपालीने आणि भाऊजींनी अनेक प्रयत्न केले पण मूल होत नाहीये. मग सकाळी जेव्हा कृती योगा करत असते तेव्हा तिला आप्पा सिगारेट ओढताना दिसतात. त्यांना म्हणते की तुम्हाला माहित असेल की धूम्रपान सेहत के लिए हानिकारक आहे, तरीही पिता. आप्पा सांगतात प्लीज तू कोणाला सांगू नकोस. ती म्हणते माई तुम्हाला काही म्हणत नाही. त्यावर आप्पा म्हणतात तिलाही नाही माहिती. माईला वाटतं की 10 वर्ष आधीच त्यांनी सिगरेट सोडली. ते म्हणतात आता तुला माझं सिक्रेट माहिती पडलंय, पण तुझंही एक सिक्रेट मला माहितीये की तुला ह्या घरची सून बनायचं आहे. तर ते म्हणतात इट्स अ डील की एकमेकांचे सिक्रेट बाहेर आणायचं नाही. दुसऱ्या दिवशी ती गणपतीला चढवलेली फळांची ज्यूस करून आणते. सगळ्यांना सर्व करते. सगळ्यांना ते आवडते. अहिल्या नेहाला धरून विचारते की नक्की सांग केतन कृतीमध्ये काही चालू तर नाहीये ना. नेहा म्हणते की तुला न सांगता दादा असं काही करेल का, मम्माच बॉय आहे तो. कृतीच्या आग्रहामुळे सगळे योगासाठी जमतात आणि त्यामुळे माई इम्प्रेस होते. तिच्या सांगण्यावरून सगळे एकत्र आले. ह्यावरून पुढे जेव्हा जितू आणि त्यांच्या बाबांमध्ये वाद होत असतो, कारण हेच की जितू स्वतःच्या जिदवर काही करू पाहतोय पण ते ऐकत नाही. त्याच्या सपोर्टसाठी म्हणून कृती त्यांच्या भांडणात पडते. पण मोठ्यांशी कसं बोलायचं हेही तिला कळत नाही. आणि तू पाहुणी आहेस, पाहुणी म्हणून राहा असं ऐकून भाऊ तिकडून निघून जातात. त्यांना खंत असते की जो तो त्यांना पैशांच्या गोष्टी बोलून दाखवतात आणि कृती जे काही अचीव करायला आली होती त्याच्या विरुद्धच होत आहे. कारण पुढे जेव्हा ती सगळ्यांना एकत्र पत्ते खेळायला बसवते तिकडून माई येते आणि त्यांना पत्ते खेळताना पाहून त्यांची लाज काढते की गणपतीच्या पुढ्यात जुगार खेळतात, तुम्हाला काही कसं वाटत नाही. इथे कृती बोलायला जाईल तो केतन तिला इशारा करून शांत राहायला सांगतो. इथे जे काही होते सिच्युएशन कृतीच्या आउट ऑफ कंट्रोल होत आहे. ते सगळे दुपारच्या जेवायला बसतात तेव्हा सगळ्या गोष्टींना उफाळा मिळतो. दोघेही परिवार म्हणजे भाऊ आणि त्याची बायको सुनंदा, शरद आणि अहिल्या हे एकमेकांवर तुटून पडतात. जिथे सुनंदा केतनचा मॅटर बाहेर काढते आणि शरद काढतो की जे काही या घराला रंग आणि
जेही टापटीप दिसते त्या सगळ्यांना मी पैसे लावतो. कृतीवर बोलायचा प्रेशर दिला जातो तर ती सांगून टाकते, मैं केतन से प्यार करती हूँ, उसी से शादी करना चाहती हूँ. आणि इकडे आईचा विश्वासघात झाला असं अहिल्याला वाटू लागतं. अहिल्या तिथून निघून जायची गोष्ट करते आणि सुनंदा चिडून बोलते, तुम्हाला जायचं तर खुशाल जा, पण जे काही सांगणार होते ते सांगून जा. त्यावर आप्पा विचारतात की काय सांगायचं म्हणत आहात. सगळे एकमेकांवर ढकलतात की तुम्हाला सांगायला काय झालं, तुम्ही सांगा वगैरे. मग शेवटी शरद सांगतो, पुढच्या वेळेपासून आता गणपती 1.5 दिवसाचा, सगळ्यांनी यायचं, कुटनाटा हसायचं, जेवायचं, दुसऱ्या दिवशी विसर्जन करून निघून जायचं. आप्पानी माईचा जीव भांड्यात पडतो, कारण हा फक्त सण नसून आता ती परंपरा बनलेली असते. 3rd जनरेशन म्हणजे नेहा निनादला हे न पटण्यासारखं होतं. ते बोलून पडतात की आम्ही इथे भावंड भेटायला म्हणून येतो, 1.5 दिवसाचा गणपती आम्हाला मान्य नाही. तर सुनंदा त्यांच्याही पर्सनल गोष्टीवर बोलून बसते. माई अप्पा ह्या गोष्टींनी खूप दुखावतात आणि तेच समजूतदारपणा घेतात की आपण लेकरांना परंपरा शिकवू शकतो पण ती लादू नाही शकत. माई भाऊकडे जाते आणि गाव जेवणासाठी आग्रह करते. सगळे पैसे उभं करणं भाऊला कठीण आहे हे ठाऊक असताना सुद्धा माई हा आग्रह करते की या वर्षी शेवटचं गाव जेवण देऊया. भाऊ होकार देतो आणि पैसे उभे करायचं प्रॉमिस करतो. यामागे माईची काय युक्ती आहे ते तुम्हाला पुढे कळेल. तिथे कृती स्वतःला दोषी समजत म्हणते, तुमचा परिवार तुटील याचं कारण मी नको बनायला, तर मी इथून निघून जाते. नेहा आणि दीपाली तिला समजवतात आणि थांबवतात. तिला स्पेशल पारंपरिक पैठणीही देत. दुसऱ्या दिवशी गौरीच्या आगमनानंतर कृती दिव्यात तेल घालत असते. तिचे हात भरलेले असतात आणि ती लगेच हात पैठणीलाच पुसते. त्यामुळे आईला तिच्यावर खूप चिडते. विना आईची वाढलेली कृतीला मुळात परंपरा कशी जपायची हे कळत नाही. अशा निष्काळजीपणामुळे ती दीपालीलाही झापते की का दिलीस कृतीला पैठणी. तिच्या परिवाराबद्दल बोललं जातं म्हणून कृती बोलून बसते की तुम्ही काय जनता माझ्या आईबद्दल, हा मोठ्यांचा मान म्हणून मी शांत आहे, पण त्यामुळे तुम्हीच बोलत राहाल असं समजू नका. आणि केतनशी सुद्धा म्हणते की तुझ्या प्रेमाखातीर मी सेल्फ रिस्पेक्टशी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. ती घर सोडून निघून जाण्याचा निर्णय घेते. केतन थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ती नाही थांब. ती निघून जात असताना घरात माईचा पाय घसरत तिचा ओरडण्याचा आवाज येतो आणि सगळे घरात पळत. माईला ते रूम मध्ये घेऊन जातात आणि डॉक्टरांना बोलवलं जात. शेवटी डॉक्टर जास्त काही कन्क्ल्युजन काढत नाही पण त्यांना रेस्ट करायला सांगतात. तिचा जाण्याचा प्लॅनही कॅन्सल होतो. नंतर कृती माईशी एकट्यात येऊन भेटते आणि ती कन्फेस करते की गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेला तिने तो भोगचा मोदक खाल्लेला. सॉरी त्याबद्दल, तुम्हाला राग असेल तर प्लीज रागवा. त्यावर माई म्हणते की तेव्हा माहिती पडलं असतं तर रागवले असते, पण तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. आणि कृती म्हणते की मी असं काय केलंय जे मी थांबायला पाहिजे म्हणून तुम्ही असं नाटक केलं, तेही माझ्यासाठी. त्यावर माई विचारते, जर तुला माहिती होतं तर तू का थांबलीस. त्यावर कृती म्हणते, ह्या परिवाराला मी तुटताना नाही पाहू शकत, मला याला जोडायचं आहे, त्यामुळे मी थांबण्याचा निर्णय केला. पण असं काय करावं की हा परिवार एकत्र येईल आणि गणपती ही 7 दिवसाचा होईल. तर माई म्हणते की आपली शक्कल लढव होईल तेही. काही वेळेनंतर अशोकराव जेव्हा नीनाचं लायटर पकडतात तेव्हा ते त्याला मंडपात घेऊन येतात आणि सगळ्यांना सांगायला लागतात. तेच कृती मध्ये पडते की हा लायटर माझा आहे, द्या तो मला, आणि तिथून निघून जात. आणि अशोक भाऊजी तिथेही शक करतात की ही कृती स्मोकर असते. पुढे केतन तिथे कृतीकडून स्टँड घेतो. लायटर फक्त सिगारेट साठीच नाही वापरले जात, ती योगा करते तेव्हा सुगंधी अगरबत्ती लावायला वगैरे ती वापरू शकते. इथे भाऊ कर्जासाठी वन फिरतो आणि तिकडे माई शरदला वाडीतला पाठ मोकळा करायला सांग. माईची शक्कल इथे कामी येत. जेव्हा शरदच्या आठवणी जाग्या होतात, कसं भाऊने त्याला लहानपणीच या सगळ्या गोष्टींसाठी ट्रेन केलं होतं. आणि शिवाय वाडी सांभाळत सांभाळत भाऊची जी मेहनत कसरत होते हे सगळं कठीण आहे हे शरदला रिअलाइज होतं. कृती येऊन त्याला कल्पना देते की भाऊला तुझी गरज आहे, तो पैशांसाठी वनवन भटकत आहे, तो लगेचच पैसे ट्रान्सफर करतो. भाऊला देखील आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्का बसतो जेव्हा त्याला पैसे मिळाल्याचं समजतं. भाऊ घरी येतो. ते त्यांच्या वाडीतल्या विहिरीवर जातात आणि त्यांचं बालपण पुन्हा अनुभवतात. आता सगळे प्रश्न सुटत चालले. गाव जेवणाच्या वेळी जेव्हा नेहा अहिल्याबाईंना मोदक आणून देते, अहिल्या खूप आवडीने ते मोदक खाते. पण जेव्हा तिला कळतं की हे मोदक कृतीने बनवले आहेत तेव्हा ती लगेच त्यात त्रुटी काढायला लागते. हे सगळं ऐकून नेहाला राहवत नाही आणि ती बोलून बसते की कृतीने जे काही केलं त्याला लगेच तू नाव ठेवतेस. अहिल्या तिला घरी घेऊन जाते आणि ही कसली पद्धत आहे आईशी बोलायची असं अहिल्या तिला विचारते. नेहा म्हणते की स्पष्ट बोलण्याचा राग आला आहे आईला. केतन तिथे येतो आणि त्यांच्या निर्णयाबद्दल बोलायला लागतो की स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आम्हाला द्या. हवं असं तर मी थेट कृतीशी लग्न करूनच तिला घरी आणू शकलो असतो, पण घरच्यांच्या संमतीनेच लग्न करायचं आहे त्यामुळे तिला मी घरी घेऊन आलो. शेवटी नेहा परत आईला म्हणते की तुला जास्त प्रॉब्लेम काय आहे,
केतन कृतीशी लग्न करत आहे हे की तुला जास्त महत्व न देता त्याने फायनल केलं आहे ते, आणि तुम्ही जे गणपतीचं सातुरून 1.5 दिवसावर आणलं हे आम्हाला मुळीच मान्य नाही, हे सगळं बोलून ती तिथून निघून जाते. शेवटी माई अहिल्याला समजावते की तुझा अहंकार तुला तोडत आहे, फक्त तुझा अहंकार तुला एकटं पाडत आहे. कोणीतरी आपल्या मुलावर हक्क दाखवणारी दुसरी येणार हे म्हटलं की आपल्याला काही वेळ अस्वस्थ वाटणारच. जेव्हा सुनंदा आणि तू आलीस तेव्हाही मला असंच वाटत होतं की कसं बरं जमेल हे सगळं. मग ठरवलं की तुम्ही माझ्या 2 लहान मैत्रिणी आहात असं समजून मी वागे. ठरवलं तर सगळं अगदी सोपं आहे, विचार कर आणि माहितीतून निघून जातात. सकाळ होते आणि सगळे आपापल्या घराने गणपती पुढे मांडतात. सगळ्यांचं एकच म्हणणं असतं की सगळ्यांना सुख समाधान शांती मिळू दे, आणि पुढची पिढी म्हणून केतन म्हणतो की परंपरेची ही जबाबदारी आम्ही पार पाडू, यासाठी एकीचं बळ दे रे महाराजा. शेवटी अहिल्या येऊन तिच्या अहंकाराचा त्याग करते आणि कृतीला आणि केतनला जोड्याने पूजा करायला सांगते, म्हणजे सून म्हणून ती पसंतही परवानगी समजा. सगळं सुटतं आणि शेवट हा आनंदात होतो आणि इथे फिल्म समाप्त होते. ही फिल्म सगळ्यांसाठी कुठे ना कुठे रिलेटेबल आहे आणि सगळ्यांनी एकमेकांचं म्हणणं ऐकून घ्यावं, एकमेकांची प्रॉब्लेम समजून घ्यावे, त्यांनी सगळ्यांची लाईफ सोपी होईल, एवढा मेसेज या मूवीमधून मिळतो. इथपर्यंत आलात तर आमचा एक्सप्लेनेशन व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक करा, सपोर्ट करण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा. अशा अनेक नवीन सिनेमांची गोष्ट मराठीत तुमच्यासाठी घेऊन येत राहू. बघण्यासाठी धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.